होते। वारकरी संप्रदायामध्ये खूप काही आहे। आता या व्यासपीठावर सुद्धा इतकं सगळं वाङ्मय असताना आमची काही मंडळी आमच्यातील काही मंडळी या व्यासपीठाचा अनादर करतात। पूजनीय उद्धवबाबांनी परवा फार शिरेगावमध्ये फार गोड बोलले पहा। अहो यावरती इतकं वाङ्मय आहे तर ते अभ्यासून आपण त्याच्याविषयी जर चिंतन मांडलं तर दुसऱ्याच्या दारातील त्या कविताचे तुकडे, दुसऱ्याचे असणारे बनवलेले सामान्य मुखातील आलेले तंबाखू खाऊन पिचकाऱ्या मारणाऱ्याच्या मुखातून निघालेले कधी कधी ते वाक्य ते कशा करता आपण म्हणतो, त्यापेक्षा आपण संतांनी जे लिहून ठेवलंय, संतांची जे प्रमाणित वचन आहेत त्याचंच वाचन, त्याचं चिंतन करावं पहा। अलीकडे वारकरी संप्रदायामध्ये विकृती आली, ती एक गवळण फार गाजली। आता त्याच्यात भगवंताचं नावच नाही, पूर्ण गवळण पहा तुम्ही। रडू नको बाळा, तुला खावया देते आणि खावया देते आणि पाणी घेऊन येते। आता काय त्यामध्ये कुठला रस का काय, फक्त चाल आहे, स्वर आहे, त्याच्यामध्ये तो आपण फक्त त्याच्या स्वरात तालात फक्त छंदात नाचतोय। पण ही एक प्रकारची आलेली विकृती आहे, ही तुम्ही आम्ही जिवंत असतानाच संपवण्याची गरज आहे। विढळच राहिलं नाही, ज्याला वाटेल तो स्वतंत्र फड उभा करतो, ज्याला वाटेल ते स्वतंत्र करतो। जाऊ दे, मला तो विषय घ्यायचा नाही, माझ्याकरता तो विषय महत्त्वाचा नाही। आज जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामध्ये सुद्धा तुमच्या आमच्यासारखं सामान्य ते राहिले, पण वारकरी संप्रदायाची कास काय आहे? येत वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविते। आपल्या पूर्वजांनी जे केलं ते आपण करावं। एक सांगू, देव मान्य संत आणि संत मान्य ग्रंथ आणि ग्रंथ मान्य परमार्थ असला तर आपली योग्य वाटचाल आहे। लक्षात आलंय का? लक्षात आलंय का? देव मान्य कोण असावेत? संत। आणि संत मान्य कोण असावा? देव। ज्या देवाला देवत्व म्हणून मान्य केलं ते संत, तो देव। आणि देव ज्या संतांची सेवा करतो ते संत। आणि संतांचं वाङ्मय आपल्याला परमार्थ करता उपयोगी कोणत्या? देवमान्य संतांचंच वाङ्मय आपल्या परमार्थ करता उपयोगी आहे। विढळ